नांदगाव शहरात विजेचा लपंडाव, वारंवार वीज पुरवठा खंडित। नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांच्या नेतृत्वात नागरिकांची वीज कार्यालयावर थेट धडक। नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार। मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहोत सहारा समाचारमध्ये। नांदगाव खंडेश्वर शहरात वारंवार वेळी अवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नांदगाववासी हैराण झाले असून नगराध्यक्ष सौ प्राप्ती मारोटकर यांच्या नेतृत्वात नागरिकांनी वीज पुरवठा कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन प्रचंड संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले असून 2 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही निवेदनाद्वारे दिला गेला। गेल्या 2 महिन्यांपासून नांदगाव खंडेश्वर शहरात विजेचा लपंडाव सुरू असून शहरातील अनेक भागात दुपारी तथा कधी रात्री अपरात्री वीज पुरवठा अचानक खंडित होत आहे। तापत्या उन्हात दुपारी सुद्धा वीज खंडित होत असल्याने अंगाची लाही होत आहे। माळीपुरा परिसर, बुधवारा चौक, बारीपुरा, ओंकारखेडा, इंदिरा आवासनगर, झोपडपट्टीपुरा, ITI, चांदपुरा इत्यादी परिसरात व्होल्टेज मिळत नसल्याने पंखे, AC, TV, कूलर, पाण्याच्या मोटरी इत्यादी उपकरणे चालतच नाही आहेत। अचानक रात्री अपरात्री केव्हाही वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्यांना आपली रात्र हे घराबाहेर काढावी लागत आहे। तसेच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खंडेश्वर मंदिरावरील रोहित्र व इंदिरा आवास नगर येथील रोहित्र वारंवार बंद राहत असल्याने पाणी पुरवठा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचाही तुटवडा जो आहे तो निर्माण झाला आहे। त्यामुळे नागरिकांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन 2 दिवसाचा अल्टिमेटम देऊन निवेदन सादर केले। यावेळी नगराध्यक्ष सौभाग्यवती प्राप्ती मोरोटकर, गटनेते प्रकाशराव मारोटकर, नगरसेवक मोहम्मद साजिद, निलेश इखार, सुमित लोमटे, कृष्ण सपकाळ, योगेश लाड, अक्षय नागोलकर, शुभम रावेकर, गोपाल बनकर, प्रेम हिवराळे, चेतन पुंड, निलेश मारोटकर, शुभम डोक, राजेश काळेकर, संजय लोमटे, अनिकेत लोमटे सह अन्य कार्यकर्ते हे उपस्थित होते। नांदगाव खंडेश्वर शहरात वीज वितरण कंपनीमुळे प्रचंड खेळखंडोबा झाला असून दुपारी, रात्री, अपरात्री केव्हाही वीज जात आहे आणि त्याच्यामुळं नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। व्होल्टेज सुद्धा नाही, पाण्याच्या मोटारी, कूलर, फ्रीज हे लागत नाही। तसेच या वीज वितरण कंपनीच्या या अशा अडेलतट्टू धोरणामुळे आमचा नांदगाव खंडेश्वर शहराचा पाणी पुरवठा सुद्धा विस्कळीत झालेला आहे। साधा फेज गेला तर 2-2, 3-3 तास कर्मचारी कोणी फेज टाकायला येत नाही, म्हणून आज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर आम्ही नगरसेवक आणि गावातल्या नागरिकांसह धडक दिली आणि सोमवारपर्यंत हा वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर आम्ही दुपारचे या ऑफिसला येऊन या ऑफिसचे फेज काढू असा इशारा आज उपकार्यकारी अभियंत्यांना आम्ही या ठिकाणी दिला।